खोल अशी ही गुहा आहे आणि मोठा असा हा गोठा आहे. काही दिवसांपूर्वीच जन्माला आलेली ही छोटी छोटी वासरं आहेत. तुमची स्वतःची किती जनावर आहेत म्हटलं? पण 60 असतील. 60 आहे. खोल अशी गुहा आहे. एक मोठा हॉल म्हणू आपण या अशा गुहेमध्ये, जो निसर्ग निर्मित आहे. तुमची किती जनावर आहेत इथे? माझे 160. बघा इथे ना लाईट आहे ना पाणी आहे. पाणी तर बाहेरच तुम्ही याचं जे पावसाचं आहे ते पावसाचं. पकडता. हे महत्वाचं आहे. हा समाधानीच आहे. बरोबर ना? हे त्यांचं किचन आहे. अर्थात किचन बद्दल ज्या काही संकल्पना तुमच्या मनात असतील त्या थोड्याशा तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागतील. हरिश्चंद्रगड आणि कळसुबाईच्या पर्वत रांगेमध्ये भटकंती करताना आम्हाला ही गुहा नजरेस पडली. खालून जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा इथं कोणीतरी राहत असावं असं जाणवलं, कारण या ठिकाणी मानवी वस्तीच्या या खाणाखुणा. आणि जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो तेव्हा 21व्या शतकात देखील मनुष्य या गुहेमध्ये राहतो आहे हे आम्हाला दृष्टीस पडलं. का म्हणून ही लोक या गुहेमध्ये आज देखील राहत असावीत? इथं या कुटुंबाचे हे कपडे आहेत आणि दुग्ध व्यवसाय हे करतात. हे इथं लटकलेल्या या दुधाच्या किटल्यांवरून दिसतंय. वरून डोंगरातून हे खाली झिरपणारं पाणी हे लोक या भांड्यांमध्ये जमा करतायत त्यांच्या गरजेसाठी. आणि वरून पाणी या ठिकाणी जमा केलं जातंय आणि याच डोंगराच्या पोटामध्ये जी गुहा आहे त्या गुहेमध्ये या कुटुंबांनी आसरा घेतलाय. अर्थात एकटे नाहीत हे लोक, त्यांची भरपूर अशी दुभती जनावरं आहेत. काय नक्की आहे हे सगळं आपण बघूयात. आतमध्ये जेव्हा येतो तेव्हा या गुहेचे 3 भाग, जणू काही 3 वेगवेगळे पार्ट्स असावेत किंवा 3 कप्पे असावेत. उजव्या बाजूला एक कुटुंब राहतंय आणि इकडे या डाव्या बाजूला हे कुटुंब आहे. अर्थात मी जसं म्हटलं, कुटुंब म्हणजे या दुभत्या जनावरांचं. आतमध्ये आपल्याला हा गायींचा, म्हशींचा एक मोठा गोठा दिसतो आहे. कोंबड्या देखील आरवताना आपण ऐकतो आहोत. इथे ही दुभती जनावरं आहेत. लहान छोटी ही वासरं नुकतीच जन्माला आलेली आहेत. आणि आतमध्ये जर आपण पाहिलं तर खोल अशी ही गुहा आहे आणि मोठा असा हा गोठा आहे. काही दिवसांपूर्वीच जन्माला आलेली ही छोटी छोटी वासरं आहेत या ठिकाणी. आणि इथे या ताई या गोठ्यामध्ये काम करतायत. अंधार आहे. जेवढा काही सूर्यप्रकाश पाझरू शकतो या गुहेमध्ये त्यावरती यांचं काम सुरू आहे. ताई नमस्कार. थोडस बोलाल आमच्याशी? काय नाव तुमचं? वनिता मदगे. वनिता मदगे. मदगे. बर. तुम्ही या ठिकाणी तुमच्या कुटुंबासह राहता? हा राहतात. बर. किती कुटुंब आहेत म्हणजे? 3. आणि 3 कुटुंबात मिळून किती लोक आहेत? 7 लोक आहेत. तुम्ही तुमचे कोण कोण आहेत घरातले? मी, माझे मिस्टर आणि सासरा. अच्छा. आणि जनावरं किती आहेत? इथं असं 50-60. तुमची स्वतःची? कधीपासून तुम्ही इथे राहता? आणि म्हणजे तुम्हीच का तुमचे सासू असतील, सासरे असतील, ते पण यायचे ना ते पण? बरं. सासरे. अच्छा. तुमचं गाव नक्की कोणतं? सातेवाडी. सातेवाडी. इथून किती अंतर आहे? 3-4 किलोमीटर असेल. मग इथं का तुम्हाला यावंसं वाटतंय किंवा काय गरज आहे तुमची इथे येण्याची? जनावरांना निवारा. मग खाली जिथं तुमचं गाव आहे तिथे नाही का निवारा? तिथं नाही का गोठा? हाय गोठा, पण मग चरायला डोंगर जवळ. अच्छा. म्हणजे इथं गुहेत राहिल्यामुळं तुम्हाला तुमची ही जी जनावरं आहेत ती पटकन चरण्यासाठी वरती नेता येतात. बर. तर बरीच वासरं आहेत. म्हणजे तुमची स्वतःची किती जनावर आहेत म्हटलं? पण 60 असतील. 60 आहेत. म्हणजे गायी असतील, हे वासरं असतील, गोरे असतील, सगळे मिळून जे आहेत. आणि दूध कोणत्या डेअरीला पाठवता?
संस्थेवरतीच. संस्थेवरती हं. म्हणजे गायी आहेत फक्त का म्हशी पण आहेत? म्हशी आहेत ना. म्हशी आहेत. बरं. किती लिटर दूध तरी? 30-35 असेल. 30-35 लिटर हं. रोजचं दूध आहे रोजचं. तुमचं. मग हां. इथून हे दूध खाली पण घेऊन जायचं हां. तुम्ही. बरं. काय दर आहे दुधाला गाईच्या आणि म्हशीच्या? 40 रुपये लिटर. 40 रुपये गाईचं हं. आणि म्हशीचं तेवढंच. तेवढंच. हं. शहरामध्ये तर 74 रुपये लिटरनी म्हशीचं दूध विकलं जातंय. इथं तेवढंच आहे. तेवढंच मिळतं. बरं. मग आता इथं तुम्ही राहता, इथं ना लाईट आहे, ना पाणी आहे, ना कुठली गोष्ट आहे. मग कसं करता तुम्ही? तसंच करायचं. हां? तसंच. तसंच. हं. तुम्हाला नाही का वाटत खाली जाऊन राहावं? बाकीचे लोक टीव्ही बघतात नाही किंवा वाटत. हां? नाही वाटत. नाही वाटत. हं. ते वाटत असेल पण तुम्ही वाटत असेल. वाटतं ना? नाही वाटत. नाही वाटत. ठीक आहे. मग तुमची मुलं कुठे असतात? गावात. ती नाही ते तिकडे आजीकडं. आजीकडं. हां. बरं. मग आता जेवण वगैरे इथंच बनवता तुम्ही? हां, इथंच मग बनवतो. पाऊस खूप असेल त्यावेळी मग कसं करता? सरपण इथं आतमध्ये भरून ठेवायचं. अच्छा. सरपण आतमध्ये भरायचं. लाईट नाही मग म्हणजे साहजिकच आता इथं कुणी या अंधाऱ्या गुहेमध्ये कुणी यायलाही तयार होत नाही. तुम्हाला भीती तर काही वाटण्याचं कारण नाही. नाही वाटत. नाही. अं, आता पलीकडच्या बाजूला पण वेगळं कुटुंब आहे का? हां, हे तिकडे. आणखी खोल आहे बरं का आतमध्ये ना. हां, इकडे आहे. हा कारण काय तिकडे आहे आतमध्ये पण चारा भरलेले. चारा ठेवलाय का? हं. बघा इथे ना म्हणजे आम्ही बऱ्यापैकी आतमध्ये आलो आहोत आणि अर्थात अगदी ताठ कुणी उभं राहू शकत नाही कारण उंची एवढीच आहे या गुहेची आणि आतमध्ये जसे आपण जाऊ तशी कमी होत जाते. इथे बघितलं तर या लोकांनी त्यांचं हे सरपण इथं रचून ठेवलेलं आहे. आणखी खोल अशी गुहा आहे. एक मोठा हॉल म्हणू आपण या अशा गुहेमध्ये जो निसर्ग निर्मित आहे आणि हा एक गुहेचा भाग आणि सुरुवातीला जसं म्हटलं 3 कुटुंब या गुहेमध्ये राहतात. या ताईंशी आपण बोललो आणि आता पलीकडच्या बाजूला आणखी 2 कुटुंब आहेत जी अशाच प्रकारे त्यांच्या दुभत्या जनावरांसह इथं राहत आहेत. या लोकांची ही जी दुभती जनावरं आहेत तेच त्यांच्या उपजीविकेचं मुख्य साधन आहे आणि पुन्हा आपण या गुहेच्या मुखाशी आलोय आणि हा एक दुसरा या गुहेचा कप्पा दुसऱ्या कुटुंबाचं हे घर इथं या कुटुंबाची ही दुसरी ही दुभती जनावरं आतमध्ये पुन्हा जेव्हा आपण येतो तेव्हा ही गुहा पुन्हा जशी खोल आहे तशी या गुहेची उंची जी आहे ती कमी होत जाते. इथे आपण या कुटुंबाची ही दुभती जनावरं बघतो आहोत आणि इथले हे कुटुंबातले सदस्य हे असं तेलकट झालंय का? हे धुराणे झालंय. तुमचं नाव? सुभाष मर्गे. अच्छा. तुमची किती जनावर आहेत इथे? माझे एक 60-70 आहे. 60-70 आहेत. हो. आणि तोच म्हणजे दुधाचा दर 40 रुपये. हा. म्हशीच्या दुधाला पण तोच आहे? म्हशीला पण तेच. हो का? तुमचं कोण कोण आहे इथे? वडील आणि मी माझी मंडळी. अच्छा. मुलं गावात. इथे लाईट नाही म्हणजे नाही. तुम्हाला नाही वाटत का म्हणजे टीव्ही बघायचा असतो आज लोकांना काहीतरी एंटरटेनमेंट हवं असते मोबाईल शिवाय तर जमतच नाही लोकांचं. मोबाईल आहे चार्ज कसं करता? गावात जाऊन करून येता? अच्छा. किती लिटर दूध तुमचं? माझं आहे 40-45 लिटर. 40-45 लिटर. 40 रुपयांनी ते तुमचं. पण मग गावामध्ये का नाही तुम्ही गोठा तयार करत? गावात आहे ना गोठा. आहे का? हो. मग इथं 4 महिने पावसाळ्यात. अच्छा. सुरक्षेसाठी. 4 महिने सुरक्षेसाठी. पाऊस जास्त राहते ना. अच्छा. तुमच्यासारखं आणखी कोणी राहतं का या सगळ्या परिसरामध्ये? राहतात. हो. अच्छा. 40 लिटर रोजचं तुमचं दूध आहे. कुठल्या संस्थेला जातं? वाल्मिक संस्थेला जातं. हो. आणि वाल्मिक त्रिशूळवाडीला जातं. तुमचे बरेच म्हणजे ह्या सगळ्या गुहेबद्दलचे बरेच सगळे व्हिडिओज पण आहेत म्हणजे याला युट्यूबला वगैरे आहेत कारण आज पण लोकांना आश्चर्य वाटतं की या सगळ्या आपल्या जमान्यामध्ये की मोबाईल जणू काही आपला एक अवयव बनलाय. या अशा जमान्यामध्ये देखील ही लोक विना लाईटचं विना पाण्याचं या ठिकाणी राहत आहेत. अर्थात जे त्यांचं उपजीविकेचं साधन आहे ते या ठिकाणी त्यांना राहायला भाग पाडतं आहे.
तुमची मुलं पण राहतील इथं, काय वाटतं की नाही अजून काय राहतील. सांगतात? राहतील. राहते अच्छा, राहतात इथं. हो. बाकीच्यांची मुलं गावामध्ये येतात असे शनिवारी शाळेला सुट्टी असली येतात. बर. दुधाचा दर तर शहरामध्ये जवळपास 74 रुपये लिटर आहे म्हशीचा दर. मग आमच्याकडे नाही ना. नाही. नाही. मग काय वाटतं त्याबद्दल? काही आहे ते भेटते आम्हाला पडून अच्छा, समाधानी आहे त्याच्यात. समाधानी. मग हम्म. आता 40 रुपये, आता 35 रुपये 36 रुपये दर झाले. हम्म. आमच्याकडे झाले तेवढं. एक गाईचा गायचं आणि म्हशीचा पण 40 रुपये. म्हशीचं 40. अच्छा. नाही, स्वस्त आहे ना. बर. शहरामधल्या लोकांना जे 74 रुपये लिटरनी दूध घेतात, म्हणजे मी पुण्यातला दर सांगितला. आपल्यासोबत विनायक वाडेकर आहेत, जे या सगळ्या सह्याद्रीमध्ये भटकंती करत असतात. दादा, तुम्ही अनेक इथल्या आदिवासी बांधवांसोबत अनेक वर्षांपासून हे सगळं बघता, इथल्या या लोकांचं राहणीमान आणि बाकी सगळ्या गोष्टी. तर कितपत बदल झालाय असं वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या लोकांच्या आयुष्यामध्ये? म्हणजे काळ एक आपल्या गतीने सुरू आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये किती बदल झालेत आपण पाहतो. तंत्रज्ञान असेल, जीवनशैली असेल, आणि ही लोक ही अजूनही अशी गुहेमध्ये राहतात. एक साधारणतः 25-30 वर्षापासून जेव्हा ट्रेकिंगला सुरुवात केली, त्यावेळेस या परिसरामध्ये म्हणजे सह्याद्रीमधल्या डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना हव्या तेवढ्या सुविधा मिळत नव्हत्या. पण गेल्या 10-12 वर्षांपासून ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागल्या, पण त्या तेवढ्या अजून सक्षमपणे त्या पोहोचत नाहीये. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आपल्या ग्रामीण भागात किंवा शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना सोयी सुविधा मिळतात, तशा अजून ह्या लोकांना तेवढ्या सोयी सुविधा आणि तेवढे सक्षमपणे त्या ज्या पोहोचायला हव्यात त्या अजून पोहोचत नाहीयेत. त्यामुळे यांचं राहणीमान, यांचं शिक्षण हे अजूनही आपल्यापेक्षा खूपच मागे. त्याच्यासाठी काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. तुला काय वाटतं, काय काय बोलायचं त्याच्या याबद्दल? सगळ्याबद्दल योजना तर भरपूर आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचतात का? वेगवेगळ्या पोचते सगळे. पोहोचतात. हो. हे महत्वाचं आहे. हा समाधानीच आहे. बरोबर ना? ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण एरवी पाहतो शहरातल्या लोकांची किरकिर, वैताग, हे नाही भेटलं, ते नाही भेटलं. हा इथे या गुहेमध्ये राहणारा जो माणूस आहे तो मात्र समाधानी आहे. अर्थात आपल्या सगळ्यांचे पूर्वज कधी काळी गुहेमध्येच राहायचे, आणि हळूहळू जे काही इव्हॉल्युशन आपण म्हणतो ते टप्पे पार करत आपण आजच्या अवस्थेला पोहोचलो. अवस्था म्हणायची अशीच अनेकदा शहरातल्या लोकांची परिस्थिती असते. वाटतं का शहरात जावं, राहावं? शहरामध्ये शहरात जाऊन राहतो की. राहतं का? हो. कुठं कुठं जातो? कुठं गेलाय? कुठं गेलाय? कुठं म्हणजे? मुंबई, पुणे. होय. मग तिथंच राहावंच नाही का वाटत? गावाकडे कसं, गावाकडे वातावरण चांगलं राहते. होय. आम्हाला तिकडे करमेल. तर हे महत्वाचं आहे. अर्थात प्रत्येकासाठी जे प्राथमिकता असतात आयुष्याच्या त्या वेगवेगळ्या असतात. त्याला इथं करमतंय आणि इथं तो समाधानी देखील आहे. बघा, इथे ना लाईट आहे ना पाणी आहे. पाणी तर बाहेरच तुम्ही पाणी, हा. याचं जे पावसाचं आहे ते पावसाचं पकडता. अच्छा. आणि मग जे काही साहित्य आहे, आता तुमचं इथं जेवण तयार करण्याचं सगळं खालूनच घेऊन यावं लागतं. हा करून अच्छा. आता हे गोरे जे आहेत ते काय करणार आहे? ते गोऱ्यांचं? विकायचे विकायचे. बाजारला. विकता येतात का? का अडचण येतात काय? नाही अडचण येते. बाजारला न्यायची. बाजारला न्यायचे. याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ना, तर ते या गुहेमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतंय त्या सगळ्यामध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहरामध्ये आपण राहताना ज्या आजच्या नागरिकांमध्ये बघतो की किती सगळ्या समस्या आणि ताणतणाव आपण अनुभवतो, आणि या उलट हा जो आहे म्हणजे पशुपालक अगदी समाधानाने या गुहेमध्ये राहतोय. गुहेत राहणारं मदगे कुटुंब आणि या कुटुंबाचा संसार पाहून आम्ही बाहेर आलो आणि अकोले तालुक्यातील फोपसंडीच्या दिशेने निघालो, आणि इथं आम्हाला ही आणखी एक गुहा दिसली, आणि या गुहेमध्ये देखील कोणीतरी राहतंय हे इथं आल्यानंतर आम्हाला जाणवलं. या गुहेच्या बाहेर असलेले हे कपडे आणि इथं या कोंबड्या, हे छोटस मांजर, हे सगळं इथं मानवी वस्ती आहे हे सांगण्यास पुरेसं आहे. इथं देखील तसंच डोंगराच्या वरच्या भागातून पडणारं हे पाणी हे कुटुंब या भांड्यांमध्ये साठवतंय, आणि अर्थातच पशुपालनासाठी त्यांच्या दुभत्या जनावरांसाठी म्हणून
हे लोक इथं राहत आहेत. समोर त्यांचं जनावरांसाठीचा हा गोठा, चारा आणि इतर सगळ्या गोष्टी. आणि इथं या गुहेचा हा जो भाग आहे तो या दगड आणि मातीनी लिंपून घेतलाय या लोकांनी. आणि आतमध्ये हे त्यांचं किचन आहे. अर्थात किचन बद्दल ज्या काही संकल्पना तुमच्या मनात असतील त्या थोड्याशा तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागतील. इथं आपल्याला ही चूल दिसते आहे. मीठ, तेल आणि एक तवा, एक पक्कड, एवढा हा जुजबी संसार. अर्थात आपण मगाशी ज्या तरुणाशी संवाद साधला त्या तरुणाने सांगितलं की तो समाधानी आहे. अर्थात समाधानी असणं आणि बाहेरच्या जगाबद्दल तुम्हाला फारशी माहिती नसणं हा देखील त्याच्यामध्ये भाग असू शकतो. मात्र प्रश्न आहे तो म्हणजे आजच्या काळामध्ये या लोकांना इथे हे असं का राहावं लागतंय. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हा सगळा जो परिसर आहे तो आदिवासी बहुल सगळा परिसर. मुळात अकोले तालुका हाच आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो आणि याला लागून जो पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुका आहे त्या जुन्नर तालुक्यामध्ये देखील आदिवासींचं प्रमाण मोठं आहे. आदिवासींसाठी खूप वेगवेगळ्या योजना आहेत. मुख्य प्रवाहामध्ये हे आदिवासी यावेत यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न देखील सुरू असतात. मात्र हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला हे प्रयत्न कुठेतरी तोकडे पडतायत का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मात्र हे जे काही पशुपालक म्हणून जे जीवन आपले पूर्वज जगायचे, जे आपण कुठेतरी वाचलेलं असतं किंवा एखाद्या माहितीपटामध्ये त्याचं रिक्रिएशन अनुभवलेलं असतं, हे जसं आश्चर्यकारक वाटलं तेवढंच आश्चर्यकारक त्या तरुणांनी या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील दाखवलेलं समाधान हे देखील आश्चर्यकारक वाटलं. या अकोले तालुक्यामध्ये हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्याशी हे सगळं शेअर करावं यासाठीचा हा प्रयत्न. मंदार गुंजारी, एबीपी माझा, अकोले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.